वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जाची छाननी केली जात असून आता राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत, तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे। भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत। भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झालेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीनं मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे। भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यामुळे 122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जागांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचं बोललं जात आहे। मात्र आता शिवसेना शिंदे गटाचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।